नमस्कार मित्रांनो. अरविंद केजरीवाल यांचं असं कसं झालं हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. कारण राजकीय व्यवस्थेमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करून आणि अवघ्या 12 वर्षाच्या काळात एक राष्ट्रीय पक्ष म्हणून उदयास येऊन दिल्ली जिंकणाऱ्या आणि दिल्लीचं तख्त काबीज करण्याची महत्त्वाकांक्षा असणाऱ्या एका पक्षाला आता आपल्या अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. म्हणजे एरवी तुम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची वाटचाल बघितली तर 135 वर्ष 140 वर्ष आता एवढी प्रदीर्घ वाटचाल काँग्रेसनी केलेली आहे. पक्ष अजूनही टिकून आहे, अजूनही प्रमुख विरोधी पक्ष आहे. भारतीय जनता पार्टी 45 वर्षांची असली तरी देखील त्याच्या मागची प्रेरणा असलेला भारतीय जनसंघ, ज्याची पुढे जनता पार्टी आणि जनता पार्टीची भारतीय जनता पार्टी झाली, आणि भारतीय जनसंघाची प्रेरणा असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 100 वर्ष जुनं त्यांचं काम आहे. अगदी मनसेचं उदाहरण घ्या. म्हणजे पक्षाचं अस्तित्व शून्यमय असलं किंवा एका बोटावर मोजण्या एवढे नगरसेवक, आमदार, खासदार, शून्य एका बोटावर कसं मोजायचं कल्पना नाही, पण तरी देखील 20 वर्ष झाली पक्ष टिकून आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचं काय होणार? कारण एवढ्या कमी कालावधीत एका भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून जन्म घेऊन एवढी मोठी वाटचाल करून पुन्हा एकदा शून्याकडे वेगाने झेपावणाऱ्या या पक्षाचं ॲनालिसिस, त्याचं विश्लेषण करणं आवश्यक आहे. कारण आपण लोकशाही व्यवस्थेमध्ये राहतो आणि भाजपाला कधीही काही 100% जागा मिळणार नाही आहेत. भाजपाला 50% मतंही मिळणार नाही आहेत. गुजरातसारखी काही राज्यांचा अपवाद वगळता जिथे 2 वे कॉन्टेस्ट आहे, दुसरा पक्षच नाही आहे, अशा ठिकाणी कदाचित 50%च्या वरती मतांचा आकडा जाऊ शकतो. पण पक्षीय लोकशाही व्यवस्थेमध्ये 40% मतं मिळाली तरी दणदणीत बहुमत मिळतं. आणि त्यामुळे देशातले 50% साधारणतः लोक आहेत की जे तुमच्या विरोधात मतदान करतात. आता हे 50% कोणाला मतदान करतात? ते काँग्रेसला करतात का काँग्रेस अधिक प्रादेशिक पक्षांना करतात? या सगळ्यामध्ये आम आदमी पक्ष, त्याची चर्चा होऊ लागली होती. भविष्यात काँग्रेसमुक्त भारत झाल्यावर आम आदमी पार्टी हा प्रमुख विरोधी पक्ष असेल असं म्हटलं जात होतं. परंतु राज्यसभेतले 7 खासदार गेल्यानंतर हा पक्ष शिल्लक राहील का? पक्ष शिल्लक राहील का 100% राहील? कारण पंजाबमध्ये या पक्षाकडे जवळपास एकूण आमदारांपैकी 90% आमदार आहेत. गुजरातमध्ये पक्षाला चांगल्यापैकी पाठिंबा मिळत आहे. गोव्यामध्ये काहीतरी थोडंसं त्यांचं अस्तित्व आहे. पण तरी देखील पक्ष शिल्लक राहील का अशी चर्चा का होते? याचं कारण म्हणजे ज्या विचारधारेसाठी हा पक्ष सुरू केला ती विचारधारा उरली नाही. ज्या गोष्टींमुळे पक्षाला सत्ता मिळाली त्या गोष्टी करता करता पक्षाचे अनेक नेते अडचणीत आले आणि अनेकांना त्यामुळे तुरुंगाची हवा खायला लागली. आणि भाजपानेही त्या आघाडीवर आम आदमी पार्टीपेक्षा चांगली कामगिरी करून दाखवली. आम आदमी पार्टी ही एक शहरी व्यवस्था, शहरी राजकीय पक्ष आहे. आणि भाजप जिथे काम करू शकत नाही अशा स्पेसमध्ये आम आदमी पार्टी काम करते. भाजपा का करू शकत नाही? कारण भाजप संपूर्ण देशव्यापी पक्ष आहे, काँग्रेस संपूर्ण देशव्यापी पक्ष आहे. आणि आपल्या देशात राष्ट्रीय पातळीवर निवडून यायचं तर मग तुम्हाला साधारणतः जो पैसा आहे, महसूल आहे, पैसा म्हणजे पैसा याच्यात बघू नका, कर संकलन आहे, महसूल आहे, तो तुम्हाला शहरी भागातनं गोळा करायचा आहे. आणि शहरी भागातनं गोळा झालेला पैसा ग्रामीण भागामध्ये किंवा मुख्यतः तिथल्या लोकांपर्यंत वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत पोचवायचं आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी त्याला आणखीन एक डायमेन्शन जोडलं. ते म्हणजे मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, श्रीमंत
यांच्याकडनं कर रूपातनं गोळा झालेला पैसा जास्ती प्रमाणात ग्रामीण त्याच्याबरोबर शहरी गरिबांमध्येही, त्याला अंत्योदय असं नाव दिलं गेलं, तिथपर्यंत वेगवेगळ्या योजनांच्याद्वारे, यातल्या अनेक योजना पूर्वी होत्या. शौचालय बनवण्याचं काम आपल्याकडे 10,000 वर्षापासून चालू आहे आणि लोकशाही व्यवस्था झाल्यावरही शौचालय बनवणं हे आपलं एक राष्ट्रीय काम असल्यासारखे राजकीय नेते ते शौचालय बांधत होते. ती शौचालय कोणी वापरत होतं नव्हतं, पण त्याला एक वेगळा आयाम मोदी सरकारने दिला. तीच गोष्ट गरीब लोकांसाठी, ग्रामीण भागातल्या लोकांसाठी घरं बांधणी होती, पुन्हा त्याला एक वेगळा आयाम दिला. ग्रामीण भागात वीज जोडणी होती, वेगळा आयाम दिला. स्वयंपाकाचा गॅस पोचवण्याची गोष्ट असेल, वेगळा आयाम दिला. आणि या गोष्टी करून मोदी सरकारने एक लाभार्थी नावाची नवीन वोट बँक तयार केली. आम आदमी पक्ष, आम आदमी पार्टी यांची लाभार्थीची संकल्पना भाजपाच्या लाभार्थीपेक्षा तशीच मेळ खाणारी होती, पण त्याच्यापेक्षा थोडी वेगळी होती. कारण भाजपाचा लाभार्थी हा त्याचा पहिल्यापासूनचा मतदार नव्हता, तो मूळचा काँग्रेसचा मतदार होता किंवा अन्य पक्षांचा मतदार होता. भाजपाने त्याला वोट बँक म्हणून बनवला, पण हे करता करता भाजपाचा जो कोर वोटर होता, तो वोटर, तो मतदार थोडासा दुर्लक्षलेला राहिला. कारण अंत्योदयच्या अंतर्गत अतिसामान्य कुटुंबियांना, झोपडपट्टीमध्ये, छोट्या चाळीमध्ये राहणाऱ्या पहिल्या पिढीत शहरात आलेल्या लोकांना लाभ पोहोचवणं हे या सगळ्या योजनांचं केंद्रस्थानी होतं. आम आदमी पार्टीने काय केलं? आम आदमी पार्टीने मुख्यतः शहरी स्पेसमध्ये, आणि म्हणून त्यांना दिल्लीमध्ये यश मिळालं, कारण त्यांनी ग्रामीण भागातल्या लोकांकडे लक्षच दिलं नाही. त्यांनी सुरुवात दिल्लीपासून केली आणि दिल्ली हे एक सिटी स्टेट असल्यामुळे, दिल्ली NCR ज्याला आपण आता म्हणतो, त्याच्यामध्ये दिल्ली आणि उत्तर प्रदेश, हरियाणा, थोडंसं तर राजस्थानचाही भाग होईल, पण हा त्याला दिल्ली NCR आहे. पण मुख्यतः दिल्ली राज्यामध्ये त्यांनी शहरी गरिबांवर आणि तसंच मध्यम वर्गावर लक्ष देऊन खास करून सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक शिक्षण, वीज, पाणी याच्यामध्ये अशा गोष्टी करायचा प्रयत्न केला की जे भाजपही सुरुवातीला करू शकत नव्हती. कारण अशा गोष्टी भाजप सरकारने केला तर जो मोठा कॅनव्हास आहे ग्रामीण भागातला, तिथपर्यंत पोचणं भाजपला, काँग्रेसला कोणालाही शक्य झालं नसतं. आम आदमी पार्टीला त्या ठिकाणी जायचंच नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी सुरुवातच एका म्युनिसिपल लेवलपासून केली. आणि पक्षात सगळेजण अतिशय हुशार लोक, पत्रकार, विचारवंत, जाहिरात क्षेत्रातले तज्ज्ञ, चार्टर्ड अकाउंटंट, IIT मधले लोक असे असल्यामुळे केलं बोटभर आणि सांगितलं हातभर ही कला त्यांना चांगली अवगत होती. त्या आधारावर आम आदमी पार्टीने एक स्वतःचं वलय तयार केलं, स्थान निर्माण केलं. पण हे करता करता जी लागण इतर राजकीय पक्षांना 20 वर्षांनी, 30 वर्षांनी, 50 वर्षांनी होते, ती लागण आम आदमी पार्टीला 10 वर्ष पूर्ण व्हायच्या आतच झाली. राजकीय नेत्यांमध्ये कायमच एक हुकुमशाही प्रवृत्ती असते, कारण ती प्रवृत्ती नसेल तर तुम्ही राजकारणात यशस्वी होऊच शकत नाही. आपण सगळे भाऊ सगळे मिळून खाऊ अशा प्रकारे गोष्टी राजकारणात चालत नाही. तुमच्या 4 सहकार्यांना पोचवल्यावर इप्सित स्थळी तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि त्यामुळे अगदी महात्मा गांधींविरुद्धही हुकुमशाही प्रवृत्तीचे आरोप करण्यात आले होते आणि ती होतीच. म्हणजे महात्मा गांधींच्यातही जे गांधीजींच्या मताविरुद्ध जो गेला तो काँग्रेसमध्ये टिकला नाही. आणि त्यामुळे महात्मा गांधी असोत, नेहरू असोत, इंदिरा गांधी असो, अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत, देवेंद्र फडणवीस असोत, सगळ्यांविरुद्ध एक अशा प्रकारचे आरोप होणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. पण आम आदमी पार्टीमध्ये जे सगळे सहकारी हे पहिल्या पिढीतले होते, जे कोणी NGOत काम करत होते, कोणी पत्रकार होते, कोणी वकील होते, ते केजरीवाल यांच्यासोबत आले होते. त्यांना असं वाटत होतं की आपण सगळ्यांनी मिळून हा पक्ष काढलाय. केजरीवाल त्याच्या केंद्रस्थानी, पण हा पक्ष सगळ्यांचा आहे. आणि त्या लोकांनाही एकत्र ठेवण्यात केजरीवाल यांना यश आलं नाही. म्हणजे एकीकडे तो जो विचारधारेचा भाग होता, जो भाजपाच्या विरुद्ध असलेला डाव्या उदारमतवादी अशा प्रकारच्या विचारधारेचा भाग होता, तो सोडून अरविंद केजरीवाल किंवा आम आदमी पार्टी केवळ उपयुक्ततावादी पक्ष झाला. पण दिल्लीनंतर त्यांना पंजाब गवसला, कारण पंजाबमध्येही भाजपाला शिरणं अवघड होतं. कारण एकीकडे अकाली दलाच्या युतीसोबत भाजपाला पंजाबमधला शीख मतदारसंघ, की जो तिथला बहुसंख्य आहे, तो सापडत नव्हता. तो
मिळत नव्हता. भाजपाला मुख्यतः पंजाबमधले जे 30% हिंदू आहेत त्यांच्या मतावर जिंकणं भाग पडत होतं. पण जेव्हा अकाली दलाला उतरती कळा लागली तेव्हा त्याच्यामुळे भाजपाचंही नुकसान व्हायला लागलं. कारण 30% मतावर तुम्ही जिंकू शकत नाही, जी गोष्ट इथे शिवसेनेसोबत झाली. मुंबईमध्ये शिवसेना मराठी माणसांच्या मराठी बहुल जागांवर निवडणुका लढायची आणि भाजपा मुख्यतः अमराठी भागामध्ये निवडणुका लढायचा. पण जेव्हा मनसेमुळे शिवसेनेला अवकळा लागली आणि नंतर त्यांच्यात अंतर्गत राजकारणामुळे अवकळा लागली तेव्हा त्याचा परिणाम भाजपावर व्हायला लागला. 2009 साली महाराष्ट्रात भाजपा 46 जागांवर आला, तरी शिवसेनेपेक्षा जास्त जागा त्याला मिळाल्या. पंजाबमध्ये ती सोयही नव्हती. म्हणजे महाराष्ट्रात मराठी मतदार कॅप्चर करण्याची सोय भाजपाकडे होती. 2014 साली मोदींचं सरकार आल्यावर शिवसेनेचे नेते, शिवसेनेतनं राष्ट्रवादीत गेलेले नेते, शिवसेनेतनं मनसेत गेलेले नेते सगळ्यांना भाजपाने आपलंसं केलं आणि तो जो मराठी वोट बेस आहे त्याच्यात बऱ्यापैकी खिंडार पाडलं. ती सोय पंजाबमध्ये नाही आहे. कारण कुठेतरी एक काँग्रेस आणि इतर पक्षांनी शीख फुटीरतावादाला खतपाणी घालून भाजपासाठी ते अवघड करून ठेवलं होतं आणि त्यामुळे आम आदमी पार्टी तिथे गेली. पंजाबच्या राजकारणात अवकळा लागली होती. अकाली दल परिवारवादी, कमालीचं भ्रष्ट, सुरुवातीला धार्मिक संस्था संघटना असलेलं पण एका परिवाराच्या मालकीचं झालेलं पक्ष. काँग्रेस त्याच्याहूनही गयागुजरा आणि काँग्रेसमध्ये ती 2-3च राज्य त्यांच्या हातात असल्यामुळे काँग्रेसचं दिल्लीचं नेतृत्व पंजाबचं शोषण करत होतं आणि त्यामुळे पंजाब आम आदमी पार्टीच्या झोळीत पडला. पण आम आदमी पार्टीनी पंजाबमध्येही भगवंत सिंग मानसारखा विनोदवीर खरोखर म्हणजे त्यांच्याकडे बघितलं. काल जसं मी व्हिडिओ म्हटलं होतं की त्यांच्याशी भेटलं बोललं की ते मन जिंकून घेतात, पण त्यांचं स्वतःचंच मन बरेचदा ताळ्यावर नसतं. अगदी मुंबईत आले होते तेव्हा ही गाडी 5व्या गिअरमध्ये होती, पण त्या 5व्या गिअरमध्ये ते जोक चांगले मारतात. पण जोक मारणारा मुख्यमंत्री काही राज्याचं भलं करू शकत नाही. खास करून पंजाबसारखं राज्य जिथे दहशतवाद, अंमली पदार्थ, खड्ड्यात गेलेली अर्थव्यवस्था, न वाढणारी कृषी आणि त्यामुळे आम आदमी पार्टीला भरभरून मतं दिली. तो राग अकाली दल आणि काँग्रेस विरुद्ध होता, तो खरं भाजपाला मिळायला हवा होता, तो आम आदमी पार्टीला मिळाला. आता आम आदमी पार्टी पंजाबमध्ये एका फुटीच्या उंबरट्यावर असं म्हटलं जातं की ही सुरुवात आहे. राघव चड्डा आणि इतर जे सगळे राज्यसभा खासदार आहेत, ठीक आहे, त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना जनतेमध्ये बेस नाही आहे, पण पंजाबमधली व्यवस्था ज्या अवस्थेत आहे, ज्या संकटात आहे, त्याच्यातनं ते इथे येऊ शकतात. आणि ते आम आदमी पार्टीला का मिळवता येत नाही आहे? कारण ज्या आम आदमीचा प्रतिनिधी म्हणून अरविंद केजरीवाल गेले, तो शीश महाल सोडून द्या. शीश महालातनं बाहेर पडल्यावरही ते अशोक मित्तलच्या शासकीय निवासस्थानी राहत होते. जे दाखवायला बघा मी शासकीय निवासस्थान घेत नाही आहे, पण राहत शेवटी शासकीय निवासस्थानातच राहत होते. म्हणजे एकदा सत्तेची सुख मिळायला लागली की ती सोडवत नाही, ती अवस्था केजरीवालांची झाली. विचारधारा तर पूर्णपणे संपलीच होती. केवळ उपयुक्ततावादी राजकारण आम आदमी पार्टी करत होती आणि कधी कधी भाजपाबद्दलही लोकांना असं वाटतं की भाजप आता जरा जास्त उपयुक्ततावादी होत चाललाय. पण आम आदमी पार्टी त्याचं पुढचं टोक होते आणि त्याच्यात पुन्हा जी सुरुवातीची टीम होती त्यांनाही एकत्र ठेवू न शकल्यामुळे ते एक एक सोडून जायला लागले. पण त्यातले जे बिनीचे शिलेदार होते, स्वाती मालीवाल असेल, राघव चड्डा असेल, संदीप पाठक जो एका प्रकारे केजरीवाल यांचा बिंदू होता, हे लोकही जर सोबत राहू शकत नसतील, हे लोक काही भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आणि याच्यामुळे भाजपात जाणाऱ्यातले नव्हते. ठीक आहे, ईडी CBI या सगळ्याची भीती सगळ्यांनाच वाटते, पण हे लोक कोणत्या तरी विचारधारेच्या आधारावर केजरीवालकडे आले होते. पण ज्या प्रकारचं राजकारण केजरीवाल यांनी सुरू केलं व्यक्तिकेंद्रित, आणि मग केजरीवाल, मनीष सिसोडिया, संजय सिंग या तिघांपुरता आणि त्याच्यातही केजरीवाल केंद्रित पक्ष राहिला, त्याच्यातनं कुठेतरी या सगळ्यांचा भ्रमनिरास झाला. यांच्यापैकी अनेकांना करिअर करायचं आणि आम आदमी पार्टीमध्ये ती करिअर करायची संधी दिसेनाशी झाली. राघव चड्डा हुशार आहे, त्यांनी हुशारीने डाव टाकला आणि पक्षातले 2/3 राज्यसभा खासदार आपल्यासोबत घेऊन तो भाजपात आलेला आहे. आता त्यामुळे केजरीवाल, संजय सिंग, सिसोडिया यांनी कितीही आकांड तांडव केलं की जनता पंजाब यांना माफ करणार नाही, जनता यांना माफ करणार नाही, तरी जनतेची जी नाडी हरवलेली आहे, कारण विचारधारा सोडून दिलेली आहे आणि उपयुक्ततेच्या राजकारणात सत्ता नसल्यास तुम्ही काही करू शकत नाही.
आणि पंजाबसारख्या राज्यात सत्ता असूनही तुम्ही काय करू शकत नाही, कारण खंक झालेलं, दिवाळखोरीत गेलेलं राज्य आहे. आणि त्यामुळे केजरीवाल यांना फिनिक्स पक्षासारखी उसळी घ्यायची वगैरे त्यांची सवय आहे, त्यांना ते शक्य झालंय वगैरे असे ते त्यांचं कौतुक करणार आहेत. त्यांच्याबद्दल माझ्या मनात थोडी शंका आहे, कारण केजरीवाल कितीही टॅलेंटेड असले तरी परिस्थिती त्यांच्या विरोधात गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान स्वतः अरविंद केजरीवाल यांचंच आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.